जबरदस्त कामगिरी। सचिन बर्गे मैदानावरती उतरले, 5 चेंडू 2 पाहिजे होत्या, कधी काढले कळाले नाही। एखाद्या डॉक्टरच्या हातामध्ये गुण आहे असं म्हणतो आपण, एखाद्या डॉक्टरने दिलेलं इंजेक्शन खूप दुखतं, पण सचिन बर्गे हा असा डॉक्टर आहे टेनिस बॉल क्रिकेट मधला ज्यानं दिलेलं इंजेक्शन कधीच दुखत नाही। 2 धावा अशा काढल्या ना मक्खन जायचा, कधी काढून कधी विजय घेऊन गेला फार दूर आहे। हा सुद्धा भाऊ 40+ खेळाडू, चाकण त्याचं गाव आहे। सुंदर अशा प्रकारचं नियोजन मैदानाच्या आतमध्ये। मुळशीकरांचं कौतुक आहे, विशेषतः आमचे अध्यक्ष किरणदादा येनपुरे असतील, गेम चेंजरचे सर्वेसर्वा किसन मरगळे असतील, आमचा मुळशी तालुक्याचा टॉप क्लास ऑलराऊंडर सागर आंग्रे असेल, आमचा गोलंदाजीचा ते रफ्तार का राजा, मुळशीचा त्या ठिकाणी गोलंदाजीचा किंग आपण ज्याला म्हणतो राजाभाऊ पवार असेल, यांनी मात्र अतिशय दमदार केलेलं आयोजन आणि त्याला शंकर भाऊ आणि त्याबरोबर इतर जेवढे काही बक्षीस जाते, जेवढे काही देणगी जाते आहेत, त्यांनी दिलेली समर्थ साथ। फायनल शेवटची मॅच, शेवटचे 48 चेंडू, त्यातला पहिला चेंडू धनंजय भिंताडे टू महेश शिंदे। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे चेंडू घेतोय, एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली। धनंजय चेंडूच्या मागे गेला, दूरवरनं सागर शिंदे तिकडे येतोय। आता हा सागर शिंदे कुठला आहे माहितीये का? मुक्काम पोस्ट बोबगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। पुरंदर तालुक्यातला खेळाडू डीप स्क्वेअरला फील्डिंग करतोय। हरी जाधव आपल्याच मुळशी तालुक्यातला पेठ शहापूर परिसरातला असणारा खेळाडू, डीप विकेटला खेळाडू उभा आहे। मला वाटतं फार काही तुम्हाला लक्षात येत नाही, कारण ते 2 खेळाडू नवीनच दिसत आहेत। अशा प्रकारचे खेळ आहेत। रोहित खरातला आपण पाहतो लॉंग ऑफला, त्याच्या अगोदर आपण अमर गोरेला जर पाहिलं तर तो चाकण खेड परिसरातला खेळाडू आहे जो लॉंग ऑफला फील्डिंग करतोय। त्याचबरोबर लॉंग ऑन मिड विकेट दरम्यान रोहित खरात तो मात्र वानवडी आणि मुंढवा परिसरामध्ये तो राहतो। अशा प्रकारे कितीतरी खेळाडूंबद्दल त्या ठिकाणी माहिती देता येईल। निलेश पिंजारी आळंदी गावचा हा खेळाडू जो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय। राहुल सातव हा वाघोलीवरनं आला इकडे खेळायला आज, कारण आज त्याला बावधनचं मैदान गाजवायचं आहे। धनंजय हडपसर गावचा असणारा खेळाडू, म्हणजे अख्खं पुणे एकवटलंय ही स्पर्धा खेळण्यासाठी, पाहण्यासाठी आणि त्या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देण्यासाठी। प्रथम क्रमांकाचं बक्षीस शंकर भाऊंनी दिलं, नव्हे ते नेहमीच असतं, ते काही वेगळं नाही असं मला नेहमी त्या ठिकाणी तुम्हाला सांगताना कुठल्या प्रकारची शंका येत नाही। हा चेंडू बॅटच्या आतली एज घेतोय, जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये, 1 धावा तिकडे पडून पूर्ण केल्या गेल्या। एका धावेने धावफलक पुढे जाईल, माझे स्कोरर मित्र कळवतायत 2 धावा धावफलकावरती आहेत। शैलेश निवंगुने सर माझ्याच घरापासून पुढे 1-1.5 किलोमीटर सिंहगड रोडला वडगाव त्या ठिकाणी बुद्रुक परिसरामध्ये राहतात। गेल्या अनेक वर्षांत मला वाटतं 2-3 वर्षापासून चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांच्याकडनं आपण पाहिलंय। पप्पू तोडकर, मला वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी खेळाडूंना 6 पॅक ॲब्स आहेत, त्याच्यामध्ये हा पप्पू तोडकर आहे। हा चेंडू परत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गाना भाऊंकडे पाहिलंय कुठल्या प्रकारे इशारा, चेंडू बराचसा खाली होता। तुम्ही जर हडपसर मध्ये भाऊ गेलात ना, तिथे तोडकर फिटनेस सेंटर नावाची जिम आहे, त्या जिमचा मालक आहे पप्पू तोडकर। फिटनेस क्षेत्रामध्ये, शारीरिक तंदुरुस्ती क्षेत्रामध्ये नेहमीच तो चांगलं काम करतो। आणि मला वाटतं शंकर भाऊंना मी 5 वर्ष आहे तसंच पाहतोय, 5 ग्रॅम सुद्धा इकडे तिकडे नाही, आहे तसा फिटनेस। शरीर संपदा ही सगळ्यात महत्वाची आहे। परत एकदा हा चेंडू उसळ घेणारा बॅटच्या आतली एज घेतोय, स्टंपच्या फार जवळनं। पप्पू रामगुडेला भाऊ मी 20-22 वर्षांपूर्वी पाहिलं होतं, तो असाच होता, आजही 1 ग्रॅम इकडे तिकडे नाही, तो तसाच आहे, म्हणून खेळही तसाच आहे। जवळपास 3रं दशक सुरू झालंय, 25-26 वर्ष हा खेळाडू क्रिकेट गाजवतो। सचिन बर्गे हे तेच नाव आहे, चाकणखेड परिसरातील शेतकरी कुटुंबातला हा खेळाडू, हा सुद्धा 40+ पुढे गेलेला खेळाडू आहे। आजही तेवढ्या दमदारपणे तो खेळ करत असतो। फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षणाचा चित्ता म्हणून साऱ्या महाराष्ट्रभर फेमस आहे धनंजय भिंताडे। हा चेंडू खोल टप्प्याचा होता, पप्पू तोडकर ऑन साइडला खेळलाय, अमर चेंडूच्या मागे येतोय, 1 धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली। मागच्या 2 वर्षापूर्वी भाऊ तो अमर गोरे ज्यानं चेंडू अडवलाय ना, तो मृत्यूशी त्या ठिकाणी लढत होता हॉस्पिटलमध्ये। देहू रोडला स्पर्धा सुरू होती, मला वाटतं सचिन बर्गे आणि त्याचीच धडक झाली। सचिनचा गुडघा त्याच्या जबड्यावरती आदळला, जबडा पूर्णपणे फाटला आणि अमरला त्या ठिकाणी अतिसंवेदनशील अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं। परत एकदा धनंजय भिंताडे आपल्या गोलंदाजी मार्कवर थांबलाय, परंतु अमर हा हाडाचा खेळाडू आहे, त्याला झुंजणं लढणं माहिती आहे। त्या दुखापतीतनं तो बाहेर आला आणि आज सचिन बर्गे आणि तो परत क्रिकेट खेळतोय, म्हणजे ही मित्रांची जोडी खेड तालुक्यासाठी चांगल्या प्रकारचं काम करते। त्याचबरोबर आज मात्र ओपन गटामध्ये ते मैदानावरती उतरले महेश शिंदे, बस नामी काफी आहे, चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय। सिंहगड रोड परिसरात राहणारा हा खेळाडू, बॅटची एज पप्पू रामगुडेंनी प्रयत्न भरपूर केला, चेंडू तो डिक्लेरेशन झोन मध्ये सिंगल मिळेल, अप्रतिम षटक त्या ठिकाणी संपलंय नक्कीच धनंजय भिंताडेचं। धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा धावफलकावरती आहेत। 4 षटकांचा असताना सामना, फायनलची लढत।
कितीतरी जणांनी मेहनत केली. त्या आमच्या डीजे साऊंड सिस्टीम त्यांचंही कौतुक आहे. या मंडपाची सुंदर अशी व्यवस्था केली. दिवसभर आपण इथे आहे आणि आपण इथे थेंबभर पाऊस सुद्धा आपल्या अंगावरती पडला नाही. हे झालंय कोणामुळे? युवा नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गट माननीय अभिजितदादा दगडे पाटलांच्या माध्यमातून आज भर पावसात आपल्या अंगाला थेंबही स्पर्श करू शकला नाही. अभिजितदादांचं त्याबद्दल कौतुक आहे. एक मंडप सौजन्य संपूर्णपणे अभिजितांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये नुसता मंडप टाकून चालत नाही, त्याच्यावरती पत्रे टाकावे लागतात आणि खर्च मोठा असतो. समोर कॅमेरा बॉक्स तुम्ही पाहिलं, बाकीच्या वर नुसता फडकं मारलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु पावसाळ्यामध्ये त्याला वॉटरप्रूफ व्यवस्था करावी लागते आणि त्या माध्यमातून सुंदर काम होतं. धावफलक आपण पाहतोय, 6 धावा धावफलकावरती आहेत. आकाश माझ्या मागे आहे. सुंदर अशा प्रकारचं हंपरिंग त्यांनी केलंय दुपारी. बरेचसे रिव्ह्यू त्यामुळे घ्यावे लागले, हरकत नाही. परत एकदा साऊंड सौजन्य नक्कीच ती गोष्ट आपल्यापर्यंत मी घेऊन येईल. षटक क्रमांक दुसरं, आवाज तर आलाय. पप्पू तोडकरनं वाट पाहिली नाही पंचांच्या निर्णयाची. पप्पू तोडकरचा झेल पप्पू रामगुडेनं टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला बाद मंगेश भाऊ पायगुडे 11चा. त्याचबरोबर हा दणदणीत खणखणीत आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे संपूर्णपणे साऊंड सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलं. युवा नेते शिवसेना मान्य संतोष अण्णा जोरी, युवा उद्योजक मान्य निलेश भाऊ मेंगडे यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्णपणे सौजन्य आहे. न्यू बॅटर मयूर मैदानावरती उतरतोय. मयूरला जर पाहिलं तर हा धायरी गावचा खेळाडू आहे जो मैदानावरती फलंदाजीसाठी जो उतरणार आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा ठिकाणी आपल्याला सौजन्य आहेत. बॉल आणि स्टंप सौजन्य मान्य संतोष शेठ भेलके संस्थापक कोथरूड ट्रॅकर्स यांच्या वतीने आपल्याला बॉल आणि स्टंप सौजन्य दिले. प्रथम क्रमांक 31,000 रुपये मान्य श्री शंकरभाऊ मांडेकर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट. द्वितीय क्रमांक मान्य श्री गणेशभाऊ जांभूळकर हिंजवडी आयटी नगरीचे सरपंच यांच्या वतीने 21,000 रुपये. तर मान्य श्री किरणदादा दगडे पाटील मान्य नगरसेवक पुणे महानगरपालिका यांच्या वतीने 11,000 रुपयाचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे. सर्व चषक मान्य श्री सार्थकदादा तिकोने युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. मयूर हा चेंडू ऑन साईडला हलक्यातनं खेळला गेलाय. एक धाव डिक्लेअर. खरं तर मी रमेश मिरगणे सर आणि त्याचबरोबर गणेश साळवी सरांचं कौतुक करेल. अतिशय दमदार अंपायरिंग. कारण कुठलीही स्पर्धा उभी जर राहिली ती स्पर्धेमध्ये अंपायर जर व्यवस्थित नसतील ना, आयोजकांना ती स्पर्धा कशाला भरवली असा त्या ठिकाणी प्रश्न पडतो. कारण स्पर्धा वादविवादाकडे जाते. पंचांचं काम चोख जर असेल, मी अनेक वेळा सांगतो, एक वेळेस लाईव्ह कव्हरेज नसेल काही प्रॉब्लेम नाही, समालोचक नाही भेटला काय प्रॉब्लेम नाही, कोणीतरी धावा सांगितलं तरी चालतील, परंतु स्कोरर आणि अंपायर हे दोघं जण चांगलेच असावे लागतात. नाहीतर ती स्पर्धा सरळ वादविवादाकडे जाते आणि आयोजकांना पश्चाताप होतो कशाला स्पर्धा भरवली. परंतु अंपायरिंग सुंदर झालं, स्कोरिंग चांगल्या प्रकारे झालं. परत एकदा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आमच्या प्रमोददादा कुडलेंचं कौतुक आहे. सलग 5 सामने त्यांनी इकडे आकडेमोड केलेले आहे. चांगल्या प्रकारचं स्कोरिंग त्यांनी केलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावफलक पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. फायनल सुरू आहे. मुळशी करंडक 2024 दुसरं पर्व आहे. अनेक बक्षीस जाते देणगी जाते थोर लोकांच्या माध्यमातून उभा राहिलेला हा सोहळा आणि आमच्या 4 मित्रांनी 4 बाजू सांभाळून ही स्पर्धा उभी केली. त्यांची सुद्धा नाव मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. षटकातला पुढचा चेंडू परत एकदा मयूर फक्त हवा घालण्याचं काम करतोय. गणाभाऊ साळवींकडे पाहिले तिकडे त्यांनी फक्त, परंतु त्यांनी सांगितलं हा कुठल्या प्रकारे मी ही नजर असावी लागते. कारण हा बॉल रबर बॉल हा उसळी घेत असतो, तो त्या ठिकाणी जोरात जातो, स्किड होऊन जातो पाण्यामध्ये पडल्यानंतर. अशा वेळेस निर्णय देणं यामध्ये पंचांचं लक्ष फार बारीक असावं लागतं. आमचे अध्यक्ष किरणदादा इनपुरे असतील, त्याचबरोबर राजाभाऊ पवार असतील, त्याचबरोबर सागरदादा आंग्रे असतील, गेम चेंजर सर्व आपले स्टार क्रिकेटपटू किसन मरगळे असतील, या 4 जणांनी हे शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेतलं आणि स्पर्धा यशस्वी दिशेनं आता वाटचाल करत आहे. डावेटीच्या बराचसा बाहेर पाहूया. रमेश मिरगणे सर वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी धाव फलक पुढे. तुम्ही विचार करा, 7वा सामना खेळतोय आलोक 11 आजच्या दिवसभरामधला, लागोपाठ 7वा, लागोपाठ 6वा. पहिला सामना मला वाटतं पराभूत झाल्यानंतर एक मॅच त्यांना गॅप भेटली होती पराभूत संघ खेळण्या अगोदर, परंतु सगळं 6 सामने खेळले तेही अशा पावसामध्ये. आणि सचिन बर्गेंच्या पॅन्ट बद्दल तर काय बोलायचं, आनंद झाला मला ती पॅन्ट पाहून आज. सुंदर काम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. धाव फलकावरती धावा आहेत त्या 9. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना मयूर कारंडे फटका तर जमून आलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये तो जाईल. एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. चेंडू मैदानाच्या मध्ये बदलला जाईल. खरं तर हर्षल सांगळे यांचं मी कौतुक करेल. त्यांच्या मयूर स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला हे सिक्सरचे रबर बॉल उपलब्ध झाले आणि ते हरवलेत पण फुटला एकही चेंडू नाही. हे सुद्धा ह्या चेंडूचं वैशिष्ट्य असतं. तो हरवतो पण तो फुटत नाही.
रबर बॉल म्हणून जी स्पर्धा आपण जी पाहतो, एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे. 3-4 वर्ष रबर बॉल क्रिकेट रुजू पाहते पुण्यामध्ये. परत एकदा इथे आंधळी कोशिंबीर खेळली मयूर कारंडेनं. बॅट चेंडू शेवटपर्यंत पाहिला नाही, बॅटची एज घेतोय. डॉट बॉल आला असेल, 2 षटकांचा खेळ संपलाय. केवळ आणि केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत. जसा शेवटचा चेंडू पडेल 5 मिनिटांमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुरू करणार आहोत. त्यामुळे सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहे, सामना संपल्यावर कुठे जाऊ नका, लगेच स्टेज समोर या. अगदी 10-15 मिनिटाच्या अगदी अल्प कालावधीमध्ये आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. 31,000 रुपये आणि 21,000 रुपये हे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे. तृतीय क्रमांक 11,000 रुपये. आतापर्यंत 2 षटकामध्ये एक सुद्धा 6 किंवा 4 मारला गेलेला नाहीये. अमर गोरे गोलंदाजी मार्क वरती येतोय. मगाशी मी त्या ठिकाणी थोडासा गॅप घेतला, शैलेश कॉमेंट्री करत होते. आमच्या किसनची आणि माझी चर्चा झाली. सर म्हटले, शंकर भाऊंचं ज्या प्रकारचं योगदान आहे, तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शब्दांच्या माध्यमातून आमचाही उत्साह वाढवला आणि शंकर भाऊंना त्या ठिकाणी बरं वाटलं असेल, आपण चांगल्या स्पर्धेला बक्षीस दिले. परंतु मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, फटका जोरदार आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. पाहूया काय निर्णय येतोय रमेश मिरगणे सरांकडनं. चौकार 4 धावा. शंकर भाऊंसारखी माणसं ज्या ज्या वेळेस क्रिकेट बरोबर, ज्या ज्या वेळेस सामाजिक कामाबरोबर जुळले जातात, एकच वाक्य मला आठवतं, या चेंडू नंतर मी त्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल. एका 4 धावांनी धावफलक पुढे माझे स्कोरर मित्र कळत आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा अमर सज्ज होतोय. आता मात्र सचिन बर्गे प्रोटेक्शन वाढवलेले, एक साइडला 5 फिल्डर आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफटमच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. अवांतर धावांचा इशारा येईल. मी तुम्हाला ते वाक्य नेहमी सांगत असतो, जो मनुष्य 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो मनुष्य 10 वर्षांचा विचार करतो तो झाडं लावतो, तर जो मनुष्य संपूर्ण आयुष्याचा विचार करतो तो माणसं जोडतो. आणि शंकरभाऊ मांडेकर हे माणसं जोडणाऱ्या माणसाचं नाव आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी लोकाश्रय त्यांना मोठा आहे. हा चेंडू ऑफटमच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. आणि खरं तर आमच्या आयोजक मंडळींनी सांगितलं, शंकर भाऊंमुळे स्पर्धा उभी राहिली आणि बाकीच्या सर्व मंडळींनी आम्हाला ज्यांना ज्यांना संपर्क आम्ही केला त्या सर्व मंडळींनी चांगल्या प्रकारचं, ज्यामध्ये श्री गणेश भाऊ जांभूळकर असतील, किरणदादा दगडे पाटील असतील, हर्षवर्धन दादा मानकर असतील, त्याचबरोबर अभिजितदादा दगडे असतील, संतोषांना जोरे असतील, निलेश भाऊ मेंगडे असतील, संतोष शेठ भेलके असतील, ही सर्व मंडळी पुढे आली आणि ही स्पर्धा उभी राहिली. फटका मिस टाइम हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. राहुल सातव चेंडूच्या त्या ठिकाणी मागे येतोय आणि इथे पप्पू रामगुडेंच्या हातामध्ये चेंडू आला नाही. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये मिळेल. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या जगभरात जी लाईव्ह पाहताय, ते संपूर्ण इंटरनेट ब्रॉडबँड सर्व्हिसेस आपल्याला जे सौजन्य लाभले, ट्रू नेट, सर्व आमचे परममित्र रोहिदास भाऊ गोंते, जे एक चांगल्या प्रकारचे अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्या संपूर्ण ट्रू नेटची टीम आणि त्यांचं आम्ही अंतःकरणापासून आभारी आहोत, ज्यामुळे या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण HD क्वालिटीमध्ये होऊ शकलं. इतर सुद्धा अनेक नावं असतील. नजर चुकीनं एखादं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर मी आयोजकांच्या वतीनं अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करेल. धावफलक पुढे गेलाय. धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा. षटक क्रमांक 3 अमर गोरे टू महेश शिंदे. मिस टाइम, परंतु चेंडू जातोय परत डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. मंगेश भाऊ पायगुडे 11ला, कारण सलग 6 सामने खेळणं मित्रांनो सोपं नाही, परंतु ते काम आलोक 11 करून दाखवलंय. आणि जगामध्ये तुम्ही ज्यावेळेस वेगळं काहीतरी करून दाखवता ना, त्याच वेळेस तुमचं नाव होत असतं. काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए, काम करो कुछ ऐसा के नाम बन जाए और बाद में उस नाम को सुनते ही सब काम बन जाए. तशा प्रकारचं काम आलोक 11 नक्कीच मैदानात केलंय. आयोजकांची पळापळ अजूनही सुरू आहे. परत एकदा सेम डिलिव्हरी सेम रिझल्ट. खरं तर असं वाटलं होतं डावखुऱ्या गोलंदाजासमोर डावखुरा फलंदाजाला फायदा होईल महेशला, परंतु अमर गोरे हे अनुभवाचं दुसरं नाव आहे. मी या खेळाडूला आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. 2017 JPL अर्थात जुन्नर प्रीमियर लीगची फायनल आम्ही खेळत होतो. अमर गोरे आमच्या विरुद्ध टीम मध्ये होता. 7 वर्ष झाले त्या घटनेला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अमर गोरेनं सलग 4 चेंडूवरती 4 षटकार खेळून आम्हाला स्पर्धेबाहेर फेकून दिलं होतं. त्यामुळे त्याला विसरता येणं कामाचं नाही, विसरताच येणार नाही. परत एकदा अमर, तोच अमर बॉलिंग करतो. यावेळेस महेश शिंदे बॅटच्या मधोमध चेंडू आलाय. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमा पार. षटकार. 6 धावा. महेश शिंदे मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज साठी स्ट्रॉंग कंटेंडर म्हणून आपण महेशला पाहतो.
या स्पर्धेमध्ये बॅटिंग पहिल्या दिवसाभरात कालच्या पहिल्या एका दिवसामध्ये त्यानं 7 विकेट आणि धावा त्या ठिकाणी पोत्यानं धावा गोळा केलेत. आज सुद्धा तो मैदानावरती अजूनही उभा आहे. एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. हा सुद्धा मुळशी तालुक्यानंच दिलेला क्रिकेटपटू आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटसाठी किंवा महाराष्ट्र क्रिकेटसाठी. 6 धावांनी पुढे जातोय धावफलक. 26 धावांवरती अमर. पुढचा चेंडू ओव्हर पिच आला. एक फटका अमरचं तिरकं चित्त विचलित करून जातोय. 2 चेंडूवर 2 षटकार खेळले ते महेश शिंदेनं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहेत. महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करायला लागेल. मुंबईमध्ये लाख 2-2 लाखाच्या स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि चांगल्या प्रकारचा खेळ करणारा महेश शिंदे आज मैदानावरती मंगेश भाऊ पायगुडे 11 एसपी कॉलेज संघासाठी उतरतोय. मुळशी तालुक्यातील कातवडे आपलं जे गाव आहे ना त्या गावचा खेळाडू आहे महेश शिंदे. आणि सध्या कॉर्पोरेट असेल सुरुवातीला मोठ्या मोठ्या स्पर्धा अजूनही त्या ठिकाणी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा तो चांगलं खेळतो. आणि नक्कीच आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव तो पुढे घेऊन आलाय. आणि त्यातूनही मला सर्वात मोठा आनंद आहे. अगोदर मी आहे माझ्यानंतर शैलेश निवंगुने आहे आणि शैलेश निवंगुनेच्या पुढेच महेश शिंदे राहतो. एकाच रोडवरती राहणारी सगळी मंडळ आहे. रोडचं नाव आहे सिंहगड रोड. अशा प्रकारे सर्व त्या ठिकाणी ही मंडळ. थोडंसं पुढे गेले की हर्षल सांगळे. अजून थोडंसं पुढे गेले की संदीप कदम सर. अशा प्रकारचा नक्कीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक चांगल्या प्रकारचं क्वालिटी क्रिकेट खरं तर आयोजित केलं आयोजकांनी. आमचे किरणदादा येनपुरे असतील, किसन मरगळे असतील, राजाभाऊ पवार असेल, सागरभाऊ आंग्रे. अतिशय बहारदार नियोजन आमच्या मुळशीतल्या 4 मित्रांनी आपल्या सहकार्यानं बरोबर घेऊन केलं. मागच्या वर्षी स्पर्धा झाली डिक्लेअर झाली कधी संपली कधी कळालं नाही. या वर्षी साऱ्या जगाला कळालं मुळशी करंडक कसा आहे. 5 नावांमध्ये एक नाव पैलवानांना अजून पाहिजे ते रोहिदास भाऊ गोंतेंचं आहे नाही का. मालक पलीकडे बसलेले आहेत काळजी घेतलीच पाहिजे. चेहऱ्यावरती हास्य आहे. आज पगाराचा दिवस आहे नाही का. सगळ्यांच्याच पगाराचा दिवस आहे. आज फायनलची मॅच आहे. शेवटचे 6 चेंडू राहुल सातव गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. मयूर कारंडे पहिला चेंडू बॅटची एज पप्पू रामगुडेंच्या बोटांना स्पर्श करून चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेन धावफलक पुढे गेलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. हा धावफलक 50च्या आसपास न्यावा लागेल कारण आलोक 11 हा संघ आज भल्या भल्यांना थांबत नाहीये. एकच मॅच ते हारले त्यानंतर पराभवाचं परत तोंड त्यांनी पाहिलेलं नाहीये. परवा दिवशी मी कालच मॅच बघत होतो. मला वाटतं ते वाक्य सुद्धा मी एका ग्रुपवर टाकलं. महेश नांदगुडे एवढा भयंकर काळ खेळत होता एसपी संघाविरुद्ध मंगेश पायगुडे संघाविरुद्ध. तिथे हर्षल सांगळे सिली पॉइंटला आला. पाठ करून उभा राहिला महेश नांदगुडेकडे आणि बावधन संघाकडे विजयाने पाठ फिरवली. यावेळेस मिस टाइम फटका. सचिन बर्गे चेंडूच्या मागे येतोय. तिकडनं चेंडू सुटणे केवळ अशक्य आहे कारण सचिन बर्गे हा क्षेत्ररक्षणाचा फार मोठा महामेरू म्हणून महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ओळखला जातो. एका धावेन धावफलक पुढे गेलाय. 34 धावा बरोबर ना. 34 धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांचं कौतुक आहे. अशी स्पर्धा दरवर्षी व्हावी अशी त्यांना इच्छा असेल. आणि एवढं सुंदर नियोजन पाहिल्यावर शंकरभाऊ आणि बाकीचे सर्व मंडळी जे आमचे आहेत ते कधीच आयोजकांना त्या ठिकाणी म्हणणार नाहीत की आमच्याकडे काही नाही. कायम म्हणतील तुम्ही याच्यापेक्षा भव्य दिव्य नियोजन करा कारण ही क्रिकेटची जाण असणारी सर्व देणगीदाते आणि बक्षीसदाते मंडळ आहेत. ओ हो क्या किया तूने राहुल सातव असंच म्हणत असेल नक्कीच पप्पू रामगुडे. धावा मिळतील त्या किती 2च. 1 धाव शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट आहे. 2च धावा मिळतील. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. मयूर कारंडे त्या ठिकाणी शॉर्ट रन काढलाय अशी नक्कीच गणेश साळवी यांनी सूचना केलेली आहे. त्यामुळे 2 धावा मिळतील. एवढं बारीक लक्ष असणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती. नो बॉल आणि चेंडू हवेमध्ये. पत्रा वाजलाय पण तो डिक्लेरेशन झोनचा आहे. रमेश मिरगणे यांचं बारीक लक्ष आहे आणि त्यांनी कळवलंय नो +1 अशा 2 धावा मिळतील. बॉल आतमध्ये टाका लहान मुलं. तुम्हाला पाहिजे तर नंतर हक्कानी मागून न्या. हीच गंमत आहे आपल्या क्रिकेटमध्ये. आणि ह्या बच्चे कंपनीने खरंच सुंदर काम केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
तसं पाहिलं तर दिवस अगदी मावळतीकडे निघून गेलाय, ढगांचं आच्छादलेलं वातावरण आहे. त्या ठिकाणी पावसाचे वेध लागले जे शेतकरी राजाला सुखावून जात आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ फ्री हिटचा फायदा घेता आला नाही महेश शिंदेला. बॅकफुटला गेला, जागा बनवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्ड वरती लिहिला जाईल. डॉट बॉल. धावफलक आहे तिथे स्थिरावलाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. हरी जाधव डीप विकेटला काम पाहत आहेत आणि खरं तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. परत एकदा मला तर अनेक पाहूया पंच काय इशारा करतात. एक वॉर्निंग, चेतावणी आले. मला तर कधी कधी प्रश्न पडतो हरिभाऊ ते डायलॉग आणि गाणी नक्की आणतो कुठून, कारण त्याच्या रील्स सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहेत. चांगलं काम आहे. प्रत्येकाच्या अंगामध्ये एक काहीतरी कला आली पाहिजे, काहीतरी छंद तुम्हाला जोपासता आला पाहिजे. परत एकदा गोलंदाजी मार्क वरती राहुल सातव. बॅटची एज, चेंडू जातोय तो मात्र सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. बोला. षटक संपले का? षटक संपलंय. षटक नो बॉल धरलेला आहे, षटक संपलेला आहे अशी माहिती नक्कीच त्या ठिकाणी येते. तुम्हाला चेंडू झाले ना क्लिअर? क्लिअर झाला असेल तर मग सांगत नाही. धावफलकावर धावा आहेत त्या 39 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावांची गरज आहे. समोरच्या त्या ठिकाणी त्या कार टू व्हीलरची लाईट बंद करा ही विनंती असेल, कारण तो प्रकाश थेट आतमध्ये फलंदाच्या तोंडावरती येतोय. 39 झालेत. फायनल जिंकण्यासाठी आलोक 11ला 40 धावांची गरज आहे. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा एक बहारदार नियोजन मुळशी करंडक. आणि यानंतर ऐका एक सुंदर गोड गोरा आवाज. पुणे तिथे काय उने, शैलेश निवंगुने. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद मंडले सर. पहिला डाव त्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकलात. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंगेश दादा पायगुडे 11 आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, कुठलाही वेळ लावू नका. 40 धाव्यांचं इथे 40 धाव्यांचं एक लक्ष इथे साध्य करायचंय. पाहूया मागच्या मॅच मध्ये देखील 40 धावा इथे आघाडीच्याच बॅटरने जवळपास पूर्ण केल्या होत्या. पुन्हा एकदा 30 जोडी मैदानामध्ये आज दिवसभरामध्ये या जोडीची कामगिरी आपण पाहिली आहे. अविनाश रामगुडे आणि धनंजय भिंताडे या जोडीची. परंतु गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहिलं ना तर गोलंदाजांचा फार मोठा भरणा आहे. मला वाटतं काही खेळाडू कमी आहेत. मंगेश दादा पायगुडे 11 या संघाकडून खेळत असताना, त्यामुळे गेले 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्या पंचांना पाहिलं, गणेश साळवी सर हे देखील आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या हर्षवर्धन, क्षेत्ररक्षण लावून घ्या चला पटकन. आयोजकांचं इथे वारंवार सांगणं आहे की पटकन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण बक्षीस वितरण देखील आपल्याला उजेड असताना संपुष्टात आणायचं आहे. त्यामुळे मॅच लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. 40 धाव्यांची इथे गरज आहे. पप्पू तोडकर क्षेत्ररक्षण इथे लावण्यात आलाय आणि संपूर्ण टीम मैदानामध्ये आली आहे. तुम्ही अजूनही मैदानाच्या बाहेर आहात. पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्या. पप्पू तोडकर लगेच मैदानाचा ताबा घ्या. पटकन क्षेत्ररक्षणासाठी जा. काही खेळाडू कमी असतील तर दुसरे कुठलेही खेळाडू इथे मैदानामध्ये गेले तरी चालतील. या ठिकाणी
ज्याप्रमाणे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक आणि त्याचबरोबर आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकांसाठी देखील इथे गेम चेंजर या दालनातील आकर्षक अशी भेटवस्तू देखील त्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिकादरम्यान देण्यात येणार आहे. प्लेयर ऑफ द डे ही 2 पारितोषिक आहेत, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू. एक फिल्डर द्या त्यांना, कोणीतरी कोणी असेल तर जा मैदानामध्ये. 1 2 3 4 5 6. चला चालू करा, एखादा खेळाडू येईल आतमध्ये. विजेत्या संघामध्ये खेळण्यासाठी सगळेजण आतुरत असतात. चला आकाश, मला वाटतं गेले 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये ते देखील आता खेळतायत. मेगा फायनल म्हटल्यानंतर विनिंग टीम मध्ये आम्ही खेळलोय, फोटो सेशन साठी चांगलं होईल नाही का. आकाश सर मेगा फायनल मध्ये खेळतायत. चला लेट्स प्ले. पंचांचा इशारा. गोलंदाजी मार्क वरती महेश शिंदे, तर स्ट्राईकला अविनाश रामगुडे. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक देखील जाईल आउट ऑफ दी पार्क. अविनाश रामगुडे यांच्या बॅट मधून येतोय ट्रेडमार्क फटका, षटकार 6 धाब्यांसाठी. मग 40 धाब्यांचा जो पाठलाग आहे, त्या पाठलागाची सुरुवात इथे षटकाराने होते. अगदी रडार मधला चेंडू आहे, इथे षटकार मध्ये परावर्तित केला जातोय. अविनाश रामगुडे यांच्या बॅट मधून षटकार येतोय. आज दिवस गाजवला या खेळाडूने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कटचा फटका होता, परंतु त्या ठिकाणी म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होताना पाहायला मिळालं नाही. 1 धाव त्या दरम्यान मिळते. षटकारा पाठोपाठ 1 धाव देखील इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या होते ती 7 धावा. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. काल ज्या गोलंदाजाने दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी केली, दिवस गाजवला आणि खऱ्या अर्थाने प्लेयर ऑफ द डे हा किताब देखील ज्या खेळाडूने गाजवला तो गोलंदाजी मार्क वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला धनंजय भिंताडे, ज्याने आज दिवसभरामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि जवळपास प्लेयर ऑफ द डे हा किताब त्याने आपल्या नावावरती नोंदवून दिलाय. म्हणजे दोन्ही बेस्ट ऑफ द बेस्ट इथे आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एज, परंतु यष्टीरक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन कडे. 1 धावेमध्ये या ठिकाणी चेंडूला परावर्तित केलं जात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 8 धावा. 40 धाब्यांचा पाठलाग आहे. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये आलेल्या 8 धाबा. महेश शिंदे याच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण आहे. प्रत्येक गोलंदाजाला 1-1 षटक हाताळावं लागेल. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉट अंपुल आणि आजच्या दिवसातील सर्वात दूरवरचा फटका खेळला जातोय. परंतु पंच काय निर्णय देतील त्यावरती सर्व काही अवलंबून आहे. पंच काय सागर इथे ना, पंचांशी कोणी चर्चा करू नका. दोन्ही पंच एकत्रित येतील आणि निर्णय घेतील. चला इथे कळवण्यात येत आहे षटकार आहे. 6 धावा आहेत. गणेश साळवी सर जरी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करत असेल तरी त्यांनी या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहिलेलं आहे आणि त्यांच्या निदर्शनात आलाय हा चेंडू सीमारेषा पार आहे. षटकार आहे. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 14 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता, परंतु यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्या होती ती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये महेश शिंदे या गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश मिळते, कारण दोन्ही बॅटरने 1-1 षटकार खेळून काढलाय. 15 धावा झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 षटकार, 2 सिंगल, एक 22 स्वरूपाची आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू इथे निर्धाव आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती काहीसा बदल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मयूर स्पोर्ट्स दालनाचे सर्वे सर्वा हर्षवर्धन सांगळे. आज जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो हर्षवर्धन सांगळे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक आहे. अजूनही 25 धावा करायच्यात. 18 चेंडू आणि 25 धावा.
काहीसं सोप्पं आव्हान आहे, परंतु हर्षवर्धनच्या या षटकावरती सर्व काही अवलंबून आहे. कारण निर्णायक षटक असेल. प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये ठोकलेल्या 15 धावा आणि त्यानंतर हर्षवर्धन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अविनाश रामगुडे इथे स्ट्राईकला आहे. आज दिवसभरामध्ये सर्वोत्तम कामगिरी या देखील खेळाडूने केली आहे. धनंजय भिंताडे, अविनाश रामगुडे या जोडीने केलेली अफलातून अशी बॅटिंग बॉलिंग. पहिला चेंडू ब्लाइंड शॉट आहे, परंतु एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. आज जर आपण पाहिलं तर मंगेश दादा पायगुडे 11 या संघाने केलेली सुमार कामगिरी बॅटिंग मध्ये. कारण जेमतेम 39 धावा, त्यामध्ये महेश शिंदेच्या बॅटमधून आलेले 2 षटकार आपण पाहिले. 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु त्याला म्हणावी तशी साथ मिळाली नाही. कारण पहिल्या 12 चेंडूंमधले फक्त 1 किंवा 2 चेंडू त्याच्या बॅटमधून खेळण्यात आले आणि त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये त्यांनी उरलेल्या ज्या धावा पूर्ण केल्यात त्यामध्ये देखील एक चौकार 2 षटकारांचा समावेश आहे. इथे देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला जाईल. अविनाश रामगुडे होतोय बाद आणि पहिला धक्का आलोक 11 संघाला बसतोय. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. गणेश सरांनी अप्रतिम असा झेल टिपलाय. मैदानाचा अंदाज आणि खेळाचा एवढा अनुभव आहे, झेल सहजासहजी निसटणार नाही. जरी तिथे पाणी असलं, चिखल असलं तरी देखील इथे सुरेखरित्या झेल टिपलाय. संघामध्ये मिळालेलं स्थान आणि स्थानाचं केलेलं इथे सुरेख असं काम आपल्याला पाहायला मिळतंय. गणेश सरांनी घेतलेला सुरेख झेल, परंतु आकाश सरांच्या हातातली घडी मात्र काही निघालेली नाहीये. अशा ठिकाणी थांबलेत की तिथे जाऊन मॅच चांगली दिसते की काय. अगदी आरामात त्या ठिकाणी उभे आहेत आणि झेल घेतल्यानंतर टाळी देखील वाजवली नाही. आरामशीर आता वाजवली. पहिला बॅटर इथे अविनाश रामगुडे बाद होत आहेत, परंतु त्यानंतर तितक्याच ताकदवान बॅटर इथे मैदानामध्ये दाखल होतोय. अमर गोरे न्यू बॅटर इन. धनंजय भिंताडेच्या बरोबरीने समान उंचीचे समान ताकदीचे इथे बॅटर आहे. हर्षवर्धन याने अविनाश रामगुडे सारखा एक मुरलेला बॅटर इथे बाद केलाय. चांगली साथ गणेश साळवी सरांची देखील मिळते. पुढचा चेंडू अमरसाठी. इथे देखील शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ते क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक देखील तिथे तोच आहे. एकच धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. दुसरं षटक सुरू आहे. अजूनही 23 धावेंची गरज आहे. 15 चेंडू आणि 23 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय धनंजय भिंताडे. धनंजयची विकेट ही की विकेट असेल. इथे देखील अखूट टप्प्याचा चेंडू आणि इथे झेल जेमतेम पकडला होता. जेमतेम शेवटच्या क्षणी तो निसटला, परंतु अप्रतिम प्रयत्न श्रीकांत खुणे यांचा. अगदी अशा पद्धतीचे झेल टिपणं म्हणजे रबर बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉलमध्ये एखाद्या वेळेस चेंडू हाताला चिटकू शकतो, परंतु रबर बॉल इथे हातात आलेला चेंडू कित्येक वेळेस निसटलेला आहे. परंतु प्रयत्न 100% केला. झेल सुटला 100च्या 100% मायनस. पुन्हा एकदा चेंडू उजयष्टीच्या बाहेरचा. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. त्यामध्ये ठराविक अशी एक धाव. आताची एकूण 2 धावा आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन अ बोर्ड. अजूनही 21 धावींची गरज आहे. चौदा चेंडू आणि 21 धावींची अजूनही गरज. इथे देखील बॅटची एज, परंतु यष्टांच्या मागे चेंडू हातातून निसटतोय आणि 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 20 धावा झाल्यात. निम्म्या धावा झाल्यात. अजूनही निम्म्या धावा बांधवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 20 धावींची गरज. धनंजय भिंताडीची विकेट ही की विकेट असणार आहे. 2 जीवदानं मिळाली आहेत. 40 करायच्यात. 20 झाल्यात. अजून 20 बांधवायच्यात. इथे देखील चेंडू हातातून निसटतो, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बघा, या स्पर्धेदरम्यान लाईटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बरोबर यष्टांच्या मागे जो पोल आहे त्याच्यावरच्या लाईट्स देखील ऑन करण्यात आल्यात. आता ही जवळपास डे नाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील दिवस रात्र स्पर्धा मुळशी करंडक ही स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय. चला थोडंसं पटपट खेळा, कारण आता इथे लाईटची व्यवस्था तेवढीच आहे जेवढी विकेटवरती म्हणजे बॅटरला दिसेल इतकीच.
बाकी खेळाडूंना दिसेल का नाही थोडीशी शंका आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. निम्मा खेळ झालाय. 12 मध्ये 20 आल्यात, अजून 12 मध्ये 20 करायच्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वेगवान गोलंदाज प्रसाद. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. निर्णायक षटक प्रसादच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. या षटकावरती सर्व काही निर्भर असेल. कशा प्रकारे गोलंदाजी करेल प्रसाद. पहिल्या षटकामध्ये आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5. त्यामध्ये मिळालेले जीवदान एक बॅटर देखील हर्षवर्धनने तिथे बाद केला. 2 जीवदानं मिळाली धनंजय बिनताडेला, परंतु हे षटक 12 चेंडू आणि 20 धावांसाठी. पहिला चेंडू स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. चेंडू हातातून निसटला, परंतु चेंडू जाईल इथे सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावांसाठी. चला खेळाडूंनी देखील कळवलं आणि चेंडू देखील इथे सीमारेषा पार जातोय चौकारासाठी. 4 धावेने इथे क्लासिकली इथे आपल्याला स्क्वेअर कट पाहायला मिळाला अमर गोरे यांचा. म्हणजे ऑन साइडलाच फटके खेळू शकतात असं काही नाहीये. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करता येते आणि तो करून देखील दाखवतोय अमर गोरे आपल्या बॅट मधून चौकारांसाठी. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 11-16. पहिल्या चेंडूवरती तर चौकार आलाय, उरलेत अजून 5 चेंडू. इथे बिगिट बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावांसाठी. पहिल्याच 2 चेंडूवरती आलेल्या 10 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती तर 10 आल्यात. आता 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच जवळपास आलोक 11 या संघाच्या बाजूने झुकली आहे. प्रथमतः तर मंगेश दादा पायगुडे या संघाने बॅटिंग मध्ये केलेली सुमार कामगिरी, त्यानंतर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. आज मात्र दिवस या संघाचा दिसत नाहीये. काल अप्रतिम खेळ केला, परंतु आज आलोक 11 या संघाचा दिवस आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू हाताळा. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेग देखील घेतला, उंची देखील घेतली. बॅटरला देखील हा चेंडू कळला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. इथे डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. अजूनही 3 चेंडूंमध्ये 9 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आकाश, परंतु वेळेस त्याने सावधगिरी केली. इथे आकाशने दाखवलेली सावधगिरी आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय दिग्विजय मतेने टिपलेला झेल. अमर गोरे बॅक टू द पॅव्हिलियन. चला रोहित सर पटकन या. अजिबात वेळ लावू नका, कारण अजूनही 9 धावा 10 धावा जेमतेम बनवायच्या आहेत. 8 चेंडूंमध्ये 10 धावा. अजूनही मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे. हे 2 चेंडू निर्धाव हाताळावे लागतील. परंतु रोहित करात, ज्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलंय, स्विच हिटचा खऱ्या अर्थाने किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये स्विच हिट खेळणं म्हणजे फार रिस्की काम आहे. इथे मोठा फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल महत्वाचा आहे आणि तिथे देखील टिपला जातोय. बॅटर क्रमांक 3 झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. मॅच इज ऑन. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा झाल्या. असं वाटलं कुठेतरी याच षटकामध्ये मॅच संपेल,
परंतु पुन्हा एकदा प्रसादने आपल्या संघासाठी चांगला खेळ करून दाखवलाय आणि क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. आकाशने दाखवलेली सावधगिरी, त्यानंतर टिपलेला दिग्विजय मतेने झेल, त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बाळा यांनी टिपलेला झेल. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत. धनंजय भिंताडेचे सोडलेले 2 झेल हे मात्र महागात ठरू शकतात, कारण धनंजय भिंताडे मैदानामध्ये आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सचिन बर्गे, कलात्मक फटक्यांसाठी ओळखला जातो. 7 चेंडू आणि 10 धावा. मॅच अजूनही संपलेली नाही. फायनल जशी पाहिजे ना तशी होतीये. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काही वेळेत वेळ काढून या मैदानामध्ये या मॅचचा थरार पाहण्यासाठी आलेत. त्यांचं देखील मुळशी करंडकाच्या माध्यमातून सर्व आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांची अमाप गर्दी आहे. शेवटचा चेंडू निर्णायक आहे. इथे देखील चेंडू कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरी धाव निर्णायक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? इथे एकच धाव झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पाण्यामध्ये पडले. त्यांनी गुडघेच टेकवले, पळताच आलं नाही. 2 धावा. इथे स्ट्राईक रोटिंग होते. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतात ते धनंजय भिंताडे. काय या कलात्मकतेसाठी सचिन बर्गे ओळखले जातात. आताच्या किती आहेत? 1 का 2? 2 आहेत. ही कलात्मकता फक्त सचिन बर्गे यांच्याच अंगामध्ये आहे. इथे आताच्या 2 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8. चला चर्चा नको, लवकर खेळा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघांकडे मॅच अजूनही ऑन आहे. गोलंदाजी मार्क वरती मॅन फ्रॉम हडपसर नितीन वाकळे इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. ती लाईट बंद करा. समोरची त्या गेट वरती जी गाडी आहे लाईट बंद करा लगेच. लाईट गेट वरची आहे जी गाडी आहे तिची बंद करा लगेच. हा, धन्यवाद. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 6 बॉल 8. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. धाव घेण्याचा प्रयत्न सचिन बर्गेचा आहे, परंतु ती धाव घेणारच नाहीये. धनंजय भिंताडे स्ट्राईक देणारच नाही, ठरवून आलाय. 6च्या 6 चेंडू खेळायचे. सचिन बर्गे यांना स्ट्राईकच द्यायची नाही. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. मी मगाशी देखील सांगितलं की बँक बॅलन्स कमी असला ना की खर्चावरती आळा बसवणं फार गरजेचं आहे. इथे डबल खर्च करून चालणार नाही. मोफतचा खर्च. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाजांना. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल. आता 6 चेंडू आणि 6 धावा. मोफतच्या 2 धावा. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु तो शरीरापासून आणि यष्ट्यांपासून फार दूरवरती करून चालणार नाही. इथे अवांतर स्वरूपात 2 धावा दिल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 50-50% दोन्ही संघांकडे सामना आहे. आता बॅट मध्ये चेंडू आलाय, परंतु एकच धाव आहे. पहिलेच जर हे 2 चेंडू टाकले असते तर दोन्ही सिंगलच झाले असते. त्यामुळे 2 धावा इथे डिफेंड करायला देखील मुश्किल झाली असती. अजूनही 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. दोन्ही संघ ताकदवान आहेत, तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचलेत आणि ते का पोहोचलेत त्याचं उदाहरण आहे, जिवंत उदाहरण आहे. 5 मध्ये 5. एक निर्धाव चेंडू. इथे सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार. परंतु गोलंदाज फार हट्टी आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरच गोलंदाजी करतोय. अवांतर धावेने इथे धावसंख्येत खर्च करतोय. एकदा अवांतर धावा खर्च झाल्या की काही एक बोलता येणार नाही. फलंदाजाला देखील तेच पाहिजे. आता 6वी मॅच खेळतात, ताकद थोडी कमी आहे. अशा मोफतच्या बोनस स्वरूपात धावा मिळाल्या तर काय हरकत आहे.
दुसरी दिवाळी आली, परंतु गोलंदाज काही दिवाळीचा बोनस वाटायला कमी करत नाहीये. इथे बॅट संपवणारा फटका षटकार 6 धावांसाठी. मला वाटतं गोलंदाजाला ठाऊक होतं बॅटच्या समोर चेंडू दिला की षटकार खेळणार आहे. आणि या स्पर्धेचा मुळशी करंडक 2024 चा मानकरी ठरतोय आलोक 11 विजय संघासाठी अभिनंदन. तर या स्पर्धेचा उपविजेता रनर अप ठरतोय कालच्या दिवसाचा विजेता संघ मंगेश दादा पायगुडे 11 SP कॉलेज. तर तिसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी पात्र ठरलाय दत्तकृपा 11 रायगड. हा संघ तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानेल. चला लगेच दोन्ही संघांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्स समालोचन कक्षाजवळ या. आपण लगेच इथे बक्षीस